होते पण यावेळी राज्य सरकारने कुठली पाहणी न करता तिथं खदान पण चालू केलं. ठाणे महानगरपालिकेने टेंडर काढून यावर कुठलंही म्हणजे शासकीय जे अधिकारी आहेत ते लक्ष घालत नाही. लोकांनी तक्रारी केली तर तक्रारीची सरकार केराची टोपली दाखवते आणि सध्या लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा तिकडे जाम त्रास होतो. आपल्याला लक्षात असेल की अकोली या ठिकाणी जे डम्पिंग यार्ड सरकार करते आहे त्यामुळे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना तर त्रास आहे, नागरिकांना त्रास आहे. पण त्याला लागून असलेला डॅम जो आहे पिसे डॅम, तिथून या मुंबईला पिण्याचं पाणी आहे. त्यामध्ये त्याचे सगळे दुष्परिणाम या मुंबईच्या जनतेलाही भोगावं लागणार आहे. आणि मुंबईमध्ये सरकार बसते, या सरकारला हे आंधळं झालं की बहिरं झालं हे कोणाला कळायला कारण नाही. पण याच्यामध्ये या मनुष्य जीवनासाठी जे काही आणि जीवांसाठी जे काही धोके निर्माण झालेले आहेत या धोक्याकडे सरकारने दुर्लक्ष करू नये एवढा आमचा सल्ला आहे. यांना मलाई खाण्याचा जो धंदा यांनी सुरू केलेला आहे, जमिनी विकण्याचं काम सुरू केलेलं आहे. प्राईम लोकलच्या जमीन ए गँग आता सगळ्यांना पाठ झाली आहे. पहिले डी गँग होती, आता ए गँग आलेली आहे. हा जो धंदा सुरू केलेला आहे आणि सरकार त्याला पूर्ण मदत करते आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले.